तर आज आमच्या घरी अचानक भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. का तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मी आणि सुनील गेलो होतो कामावर आणि मालक जरा कामावर घराची चावी घेऊन यायची होती, त्यासाठी बसलो होतो गप्पा मारत. मग नंतर मालक आले घराचे. मग नंतर काम सुरू केलं. एक गेट आहे आणि वर थोडी ग्रिलिंग आहे. काल दरवाजांचं काम पूर्ण झाले. मग गेटला साईडनं बॉर्डरला ब्लॅक मारायचा होता आणि मध्ये बासुंदी कलर होता. मग तो कलरचं काम चालू केलं होतं आणि साईडचा ब्लॅक मारून झाला होता, त्यामुळे सुनील वरची ग्रिल मारण्यासाठी गेला आणि मी केला बासुंदी कलर चालू. आणि कलर देत असताना अचानक पाऊस आला आणि जरा चिरचिर होती म्हणून मी कलर देत बसलो, पण नंतर मोठा चालू झाला त्यामुळे जाऊन पोर्चमध्ये थांबलो. मग काय पाऊस उघडला नाही, त्यामुळे मग केली कामावरून सुट्टी आणि जाता जाता भजी खाऊ म्हणला सुनील. मग भजी खाण्यासाठी गेलो. भजी एक नंबर लागलं. पाऊस झाल्यानंतर भजी खाण्याचा आनंद एक नंबर असतो बरोबर खरं. मग नंतर तिथून गेलो दादा या दुकानात आणि आज शुक्रवार होता त्यामुळे कटिंग करायला गेलो. मी शुक्रवारी नाही तर बुधवारी कटिंग करतो. मग दादा या दुकानात गेलो. दादा बसला होता मोबाईल बघत. मग गेलो आणि शर्ट काढून बसलो दाद्यासमोर. आज कटिंग बिटिंग करू कसे पैसे पियो बस 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 काय त्याला मागतो शोध बस मग जरा आपली हेअरस्टाईल चेंज करायची होती, त्यामुळे दाद्याला जरा सांगितलं आणि दाद्या तसा भांग पाडत होता. दाद्याला काय मधून बरोबर भांग पाडता येईना. दाद्या अब्दत होता. माझी कटिंग चालू होती आणि अचानक सुनील मधनं म्हणला माझी दाढी करायची, मला घरी जायचं, माझं मधनं नंबर द्या. मग सुनीलची दाढी केली आणि मग नंतर मग माझी कटिंग केली आणि तिथे जरा एक व्हिडिओ काढला कॉमेडीचा, ती तुम्हाला आपल्या इन्स्टाच्या अकाउंटवर बघायला मिळेल. आणि घरी आलो तर बघतो तर काय घरी स्वयंपाक चालू होता. मग नंतर तिथून गेलो मेडिकलला. आपली रेडी जरा आजारी, रेडीसाठी औषधं गोळ्या आणण्यासाठी गेलो होतो. मग आलो माघारी आणि नंतर गेलो होतो भिंगे अण्णांना सोडण्यासाठी टाकळीला. मग त्यांना सोडून आलो. सादर करत आहेत पारंपरिक गाणं हे लकाबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला, शिव लागलाय माझा जोरणीला, माझा जोरणीला. मित्रांनो, ह्या गाण्यामुळे इंस्टाग्रामवर लय शिव्या खाल्ले ते मी. जरा थोडी कॉमेडी झाली गाणं म्हणून झाल्यानंतर, पण त्यामुळं आता काय गाणं म्हणत नाही परत. धन्यवाद. तिथून आलो घरी आणि स्वयंपाक चालू होता. आमच्या शेजारचे हिवरे आजी, अजून वैष्णवची मम्मी, आमची आई, सर्वजण स्वयंपाक करत होत्या. आणि वैष्णवीची मुलगी बघा ही दिसली का, अनु, ती खेळत होती. मग नंतर पंगत झाली चालू. आणि ही पंगत होती. आज आपल्या घरी भजन होतं आणि अचानक भजन करायचं ठरलं आणि स्वयंपाक पण केला होता. मग सर्व भजनी मंडळ आले होते. आपला शंभू महाराज आला होता. शंभू पण जेवण वाढत होता. त्याला खरंच आवड आहे आधीपासून जरा सेवा करायची, त्यामुळं मग मी, आमचं पप्पा, शंभू आणि सर्वजण जेवण करायला नंतर बसलो. सर्वांनी जेवण केलं आणि नंतर सुदाम महाराज ओगाडे पण आले. सुदाम महाराज ओगाडे यांनी पण जेवण केलं. सर्वांची जेवण झाली आणि जेवण झाल्यानंतर मग केली भजनाला सुरुवात. सुदाम तबला वाजवत होता, मी पकवाज वाजवत होतो आणि आपल्या शेजारचेच हिवरे अण्णा सुद्धा आले होते. ते टाळ वाजवत होते. आपले संजय महाराज उघाडे पेटी वाजवत होते, नागा महाराज टाळ वाजवत होते, पोरेसर टाळ वाजवत होते, आपले तात्या होते, शंभू महाराज होते, हिवरे आजी होत्या, गणेश महाराज खंडागळे होते. मग सर्व भजनी मंडळाच्या उपस्थितीत भजनाचा कार्यक्रम चालू होता. तसं काय भजन ठेवण्याला काय कारण नव्हतं, पण अचानक काय वाटलं घरच्यांना, त्यामुळे भजनाचा कार्यक्रम ठेवला. तर एक अभंग ऐका तुम्ही.
भजनाचा कार्यक्रम एकदम भारी झाला. सर्व भजन मंडळ घरी गेलं आणि आपला शंभू पण चालला होता. शंभूला मग जरा गप्पा मारल्या शंभू मारला. नंतर मी पण शंभू गेल्यानंतर निवांत झोपलो. धन्यवाद.